तर बातम्यांकडे अर्थात एक मोठी बातमी आहे। नर्मदा नदीमध्ये बोट बुडालेली आहे। 30 ते 35 जण यात बुडालेले आहेत। नंदुरबार मधील धडगाव तालुक्यातील भुशा पॉइंट येथे ही बोट बुडाली आहे। प्रशासन मदतीसाठी दाखल झालेला आहे। युद्ध पातळीवरती आता सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र हे होत असताना अजूनही फार काही यश येताना दिसत नाहीये। आताची मोठी बातमी, दुर्गम भागात दुर्घटना घडल्यानं बोटीत किती जण होते याची अद्यापही माहिती मिळत नाहीये। आताची मोठी बातमी नंदुरबार मध्ये इथं नर्मदा नदीमध्ये 30 ते 35 जण बुडाल्याची माहिती मिळते। भुशा पॉइंट जवळ एक बोट अचानक बुडाली, मात्र त्यात 30 ते 35 जण असण्याची शक्यता। प्रशासनाचं आता रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे। धडगाव तालुक्यातील भुशा पॉइंट जवळ आपण बघतोय कशा प्रकारे आता या बुडालेल्या बोटीचा शोध घेतला जातोय। त्याच्यावर नेमके किती जण होते याचा अंदाज घेत त्यांना शोधलं जातंय। प्रशासनाची एक्सपर्ट टीम जी आहे ती आता दाखल झालेली आहे। मात्र कदाचित एनडीआरएफला देखील पाचारण करावं लागेल, कारण रेस्क्यू ऑपरेशन मोठं आहे। 30 ते 35 जण या बोटीत होते असं कळतंय। स्थानिकांची देखील अर्थात त्यासाठी आता मदत घेतली जाते। मात्र नेमके किती जण होते याविषयी अजूनही प्रश्नचिन्ह। TV9 वरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे आता नर्मदा नदीमध्ये 5 जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडलेले आहेत आणि इतरांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। 30 ते 35 जण हे त्या बोटीवरती होते असं कळतंय। नर्मदा नदीमध्ये अचानक एक बोट जी आहे ती बुडाली आणि त्याच्यानंतर एकच हाहाकार माजलाय। प्रशासनाला कळवण्यात आलं। प्रशासनाची हीच ती रेस्क्यू बोट जी आहे ती आता पोहोचलेली आहे आणि आता ते रेस्क्यूअर्सकडनं थोडा तेल घालून सगळीकडे शोध घेतला जातोय। भिकेश पाटील माझे सहकारी आपल्या सोबत। भिकेश, आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य या रेस्क्यू ऑपरेशनची दाखवतोय। समोर बोट दिसते प्रशासनाची, कशा प्रकारे कार्य सुरू आहे काय सांगशील भिकेश? वैभव, या ठिकाणी आता बचत कार्य चालू झालेलं आहे। मदत कार्य चालू झालेलं आहे। दुर्गम भागात ज्या बोट प्रशासनाच्या वतीने दिलेल्या होत्या त्याच्या माध्यमातून आता रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। 30 ते 35 लोकांना जीवदान देण्यात आता रेस्क्यू पथकाला यश आलेलं आहे। वैभव, नक्कीच भिकेश, मात्र नेमकी किती जण होते या बोटीवरती आणि आतापर्यंत किती मृतदेह मिळालेत काय सांगशील? वैभव, आतापर्यंत 5 मृतदेह मिळालेले आहेत आणि 30 ते 35 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे बोटीवर 40 पेक्षा अधिक लोक असण्याची शक्यता आहे। हा भाग अति दुर्गम असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मोबाईलला नेटवर्क नाही किंवा दळणवळणाच्या सुविधा नाहीत। त्यामुळे नेमका आकडा कळू शकत नाहीये। प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मदत कार्य सुरू आहे। नक्कीच भिकेश, हे रेस्क्यू ऑपरेशन किती कठीण असेल हे एक्सक्लुझिव्ह दृश्यांवरून दिसतोय, कारण एवढा अथांग पसरलेली ही नर्मदा नदी आहे आणि प्रचंड पाणी सध्या नदीला। मात्र असं असताना आता नेमकी बोट कोणाची होती, कशासाठी ते कुठे जात होते याविषयी काय माहिती मिळते? वैभव, नर्मदा नदीवर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक नर्मदा पूजनासाठी येत असतात आणि या ठिकाणी हा सरदार सरोवराचा भाग असल्यामुळे या ठिकाणी विस्थापित झालेले अनेक कुटुंब अजूनही राहतात आणि इथं